हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 5वे आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणातील आज आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग आता आपण स्वाध्याय सोडवूया. प्रश्न पहिला, सत्य की असत्य ते कारणासह लिहा. त्यातील पहिला, सर्पदंश झालेल्या व्यक्तीस पटकन पळवत दवाखान्यात घेऊन जावे. तर हे विधान असत्य आहे, कारण सर्पदंश झालेल्या व्यक्तीची हालचाल कमी ठेवावी, तिला शांत ठेवून शक्य तितक्या लवकर दवाखान्यात नेले पाहिजे. दुसरा आहे, उष्माघात झालेल्या व्यक्तींचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे. हे विधान सत्य आहे, कारण शरीराचे वाढलेले तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने शरीर पुसणे हा योग्य प्रथमोपचार आहे. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय आहे बघूया. पुढील परिस्थितीसाठी योग्य प्रथमोपचार सुचवा. तुमचे उत्तर कारणासह लिहा. यातील पहिला प्रश्न, तुमच्या सहकार्याच्या हातावर उकळते पाणी पडले. त्याचा हात, या ठिकाणी हात असं लिहा. त्याचा हात लाल झाला, किंवा पुस्तकात तुम्ही प्रश्न बघू शकता. खूप वेदना होत आहे. याचं उत्तर, आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातली काही उत्तर हे तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायचे आहे. तुमच्या मनाने उत्तर लिहिलात तरी अतिउत्तम. ओके, जशी व्हिडिओमध्ये उत्तरं दिसत आहेत तशीच उत्तरं असली पाहिजे असे अट नाही. तुम्ही तुमच्या मताने थोडाफार प्रमाणात यामध्ये बदल करू शकता, किंवा परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने थोडाफार बदल करून उत्तरे लिहू शकता. ओके, तर काय झालं तर खूप वेदना होत आहेत. आता याचं उत्तर काय लिहू शकतो तर, भाजलेल्या जागेवर लगेच थंड पाणी सोडावे. घट्ट वस्तू, हातामध्ये जर घट्ट वस्तू असतील, उदाहरणार्थ अंगठी बांगडी असतील तर काढाव्यात. स्वच्छ कपड्याने झाकावे आणि गंभीर भाजल्यास डॉक्टरांकडे जावे. आणि घरी जर अँटीसेप्टिक जर क्रीम असेल तरी ती लावावी. ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, रस्त्यावर काय ऐवजी काय आहे, एका. रस्त्यावर एका व्यक्तीच्या, काय ऐवजी काय करा, का असल्या. एका व्यक्तीच्या कपड्यांना आग लागली, तो घाबरून पळू लागला. तर याचं उत्तर आपण काय करूया. समजा रस्त्यावर एका व्यक्तीच्या कपड्यांना आग लागली आहे आणि तो घाबरून पळू लागला आहे, तर आपण काय केलं पाहिजे. तर उत्तर आहे, धावू देऊ नये, त्याला धावायला देता कामा नये. त्या व्यक्तीला जमिनीवर झोपून लोळवावे. की जमिनीवर माती असते, त्यामुळे ती आग विझण्याला मदत होते. त्यानंतर जाड चादर ब्लँकेटने आग विझवावी आणि भाजलेल्या भागावर प्रथमोपचार करून रुग्णालयात न्यावे. उत्तर कळले. ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न, गावातील भरपूर पाणी असलेल्या काही विहिरींचे पाणी एकदम कमी होऊ लागले. त्याच काळात आधी कोरड्या पडलेल्या विहिरींमध्ये पाणी वाढू लागले. यशला वाटले हा चमत्कार आहे. प्रियाला वाटले भूकंपामुळे होणाऱ्या जमिनीखालच्या हालचालींमुळे हे होते.
तुम्ही कोणाशी सहमत आहात कारणासह लिहा. आता उत्तर, सर्वजण प्रियाशी सहमत असणार, कारण चमत्कार वगैरे काही नसतो. म्हणजे प्रियाशी सहमत आहे तुम्ही स्वतः, मी म्हणजे तुम्ही स्वतः प्रियाशी सहमत आहात. कारण कारण का माहिती आहे आपल्याला? कारण भूकंपामुळे जमिनीखालील खडकांमध्ये हालचाल होते आणि त्यामुळे भूजलाचा प्रवाह बदलतो. पाण्याचा प्रवाह का होतो? बदलतो. त्यामुळे काही विहिरींतील पाणी कमी होते तर काही विहिरीमध्ये पाणी वाढते. हा चमत्कार नसून भूकंपाचा परिणाम आहे. कळले? चौथा प्रश्न, भूकंपामुळे मानवी जीवनावर कोणकोणते परिणाम होतात? तर उत्तर आहे, घरे व इमारती कोसळतात, जीवित व वित्तहानी होते, रस्ते, पूल, वीज, दळणवळण व्यवस्था विस्कळीत होते, जखमींना पोचवणे कठीण होते आणि काही ठिकाणी पूर व दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. आपल्या पुस्तकामध्ये सर्व उत्तरे दिलेली आहेत, ती सुद्धा एकदा तुम्ही वाचू शकता. युद्धाचे परिणाम काय आहेत? तर उत्तर, युद्धाचे परिणाम मोठ्या प्रमाणावर जीवित व मालमत्तेची हानी होते, प्रदूषण वाढते, लोकांचे स्थलांतर होते, शेती व उद्योगांचे नुकसान होते आणि लोकांमध्ये भीती व मानसिक ताण निर्माण होतो. त्यातला क, अनोळखी नंबरवरून फोन आला, OTPची विचारणा झाली तर तुम्ही काय करा? लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तो पालकांचा मोबाईल असतो आणि मोबाईलमध्ये अशा वेळी काय होतं, पालकांची महत्त्वाची माहिती त्या मोबाईलमध्ये असते, महत्त्वाचे ॲप्स मोबाईलमध्ये असतात. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जर OTP विचारणा झाली तर तुम्ही काय कराल? तर OTP कोणालाही सांगणार नाही, फोन त्वरित बंद किंवा कट करेल, बँक किंवा संबंधित संस्थेला माहिती देईल आणि फसवणुकीची तक्रार करणार कोण? पालक तुमचे करतील. त्यानंतर पाचवा प्रश्न, आगीने भाजलेल्या अपघातात व्यक्तीच्या त्वचेला चिकटलेले कपडे ओढून काढण्यात धोके कोणते? याची माहिती मिळवा आणि लिहा. आपल्या पुस्तकात उत्तर दिलेलं आहे. तर उत्तर, भाजलेल्या त्वचेला कपडे चिकटलेले असतात, ते ओढून काढल्यास त्वचेचे अधिक नुकसान होते, जखम वाढते, रक्तस्राव व संसर्ग होऊ शकतो, म्हणून ते ओढून काढू नये. ओके. सहावा प्रश्न, मोठा अपघात, आग किंवा नदीचा पूर अशा आपत्तीच्या ठिकाणी केवळ तेथील परिस्थिती पाहणे, व्हिडिओ किंवा फोटो काढणे, यासाठी आसपास गर्दी का टाळावी? अशा ठिकाणी गर्दी का करू नये याचं उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे काय होतं बघा, गर्दी का करू नये? तर पहिलं, बचाव कार्याला अडथळा येतो, रुग्णवाहिका अग्निशमन दलाला मार्ग मिळत नाही, आणखी अपघात होण्याची शक्यता वाढते आणि मदत कार्य उशिरा होते. सातवा प्रश्न, रेल्वे किंवा वाहन अपघातात प्रसंगी आपण कोणकोणत्या प्रकारे मदत करू शकतो? समजा रेल्वेचं किंवा वाहनाचा अपघात झाला आहे, त्यावेळी आपण कोणत्या प्रकारे मदत करू शकतो हे तुम्ही तुमच्या मताने किंवा तुम्ही स्वतः थोडासा जरी विचार केला तरी याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. उत्तर काय आहे? तर तात्काळ 108 आणि 112वर फोन करणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी नेणे, प्रथमोपचार करणे, रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करणे, पोलीस व बचाव पथकाला माहिती देणे आणि अनावश्यक गर्दी टाळणे. आठवा प्रश्न, आरामशीर प्रवासासाठी हल्ली वातानुकूलित बस, रेल्वे उपलब्ध असतात. आपल्याला माहिती आहे AC बस, AC ट्रेन उपलब्ध असतात. या वाहनांच्या खिडक्यांना मोठ्या काचा असतात, पण खिडक्या कायम पूर्ण बंद असतात. असे का असते? अशा वाहनांमध्ये सहज लक्ष जाईल अशा ठिकाणी मोठी हातोडी ठेवलेली असते. हातोडी कधी पाहिलं असेल तुम्ही, हातोडी ठेवलेली असते, ती कशासाठी असते असं विचारले. कारण बघा, वातानुकूलित म्हणजे AC बस किंवा रेल्वेतील थंड हवा बाहेर जाऊ नये आणि बाहेरील गरम हवा व धूळ आवाज आत येऊ नये म्हणून खिडक्या कायम बंद ठेवलेल्या असतात. अशा वाहनामध्ये आपत्कालीन परिस्थितीत दरवाजे उघडता आले नाहीत तर खिडकीची काच फोडून प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे म्हणून सहज दिसेल अशा ठिकाणी
आपत्कालीन हातोडी ठेवलेली असते. ओके, असे 8 प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे तो शब्दकोडे आहे. तो शेवटचा शब्दकोडे त्या आपल्याला अचूक. प्रश्न 9. आपत्तीशी संबंधित काही शब्द पुढील तक्त्यात लपलेले आहेत. असे शब्द ओळखून तुमच्या नोंदवहीत लिहा. बघा, खूप सारे या तक्त्यामध्ये शब्द आहेत. त्यापैकी काही शब्द बघा याकडे: भूकंप, निसर्ग निर्मित, रक्तस्राव, कुत्रा चावणे, उष्माघात, सायबर गुन्हा, त्यानंतर प्रथमोपचार, भाजणे, वणवा, आपत्ती व्यवस्थापन. असे काही शब्द मी शोधलेले आहेत. आणखी काही शिल्लक राहिले असेल तर तुम्ही शोधायचे आहेत आणि ते वहीमध्ये लिहायचे आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब अजून